स्वतःचा भाग क्रमांक 115. आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 9. आपले आदर्श स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. हे ब्रीदवाक्य एवढ्यासाठीच महत्वाचं आहे आणि हे आपण प्रत्येक सत्राच्या वेळेला याची आठवणही ठेवतो. या आपल्या प्रवासाचं ध्येय नेमकं काय आहे असं जर आपल्याला कोणी विचारलंच की तुम्ही हे स्वयंप्रेरकचे गीता सेशन जॉईन करता, काय साध्य करायचं यातनं, तर एका वाक्यातलं उत्तर एवढंच आहे, हे ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. हे जे वाक्य आहे, हा यू जो आहे तेवढाच मला फक्त जाणून घ्यायचा आहे किंवा अनुभवायचा आहे. बाकीच्या गोष्टी सहज घडत राहतील आणि म्हणून आपण हे वारंवार याची घोषणा करत राहतो. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांना त्रिवार वंदन. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्याही चरणी त्रिवार वंदन. येत्या काही दिवसात म्हणजे अगदी पुढच्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीवरून प्रस्थान करून माऊलींच्या भेटीसाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी किंवा भेटीसाठी पंढरपूरला रवाना होते आहे. असंख्य वारकरी त्या एका विठुरायाला, पांडुरंगाला भेटण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, शरीर, त्याच्या यातना, हे सगळ्यावरती मात करून किंबहुना ह्या सगळ्याचा विचार न करता केवळ एका त्या ध्यासाने एकादशीपर्यंत ही वारी करतात, हा प्रवास करतात. आणि आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे आणि अनेक असंख्य वारकरी अनेक वर्षांपासून हा अनुभव घेतात. विठुरायाच्या दर्शनाच्या आनंदापेक्षाही जास्त विठुरायाच्या दर्शनासाठी जायचंय म्हणून केलेला वारीचा प्रवास हा अधिक आनंददायी असतो. आणि हा सगळा प्रवास केल्यानंतर त्या विठुरायाचं केवळ मुखदर्शन जरी घडलं, कळसाचं जरी दर्शन घडलं, तरी सुद्धा त्या विठुरायाला आपण भेटलो अशी भावना ही या वारकऱ्याच्या मनात असते. आणि हाच भाव आपण आपल्या ह्या प्रवास गीतेचा शोध स्वतःच्या या मालिकेमध्ये पाहतो आहोत. त्यामुळे हा प्रवासाचा आनंद उपभोगणं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्या अंतिम ध्येयापर्यंत जे काही पोहोचू, जेव्हा पोहोचू, तिथला आनंद हा क्षणिक असणार आहे. परंतु हा प्रवासातला आनंद हा फार काय म्हणूया आपण, आपल्या स्मृती जागृत करणारा, आपल्या आठवणीत राहणारा, स्मरणात राहणारा असेल. आणि म्हणून या आनंदाचा, प्रवासाचा सर्वांनी आनंद घ्यावा. हा प्रवास ज्यांनी आपल्यासाठी सुसह्य केला असा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि उपस्थित सर्व श्रोते हो. 114व्या भागामध्ये आपण 7वा 8वा श्लोक पाहिला होता आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण जी श्रीकृष्णाने सांगितली, भगवंताने सांगितली, की ज्ञान आणि विज्ञान या दोघांचंही ज्याला अवगत होतात या गोष्टी, तो खरा योगी म्हणायचा. आता ज्ञान आणि विज्ञान नेमकं आहे काय, त्याच्या वेगवेगळ्या परिभाषा या वेगवेगळ्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी केलेल्या आहेत. त्यातली एक परिभाषा जी आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे, ते असं म्हणतात, ज्ञान म्हणजे काय, तर आपण जे आपले वेद, उपनिषद, ग्रंथ, भगवद्गीता हे असे जे सगळे वाचतो आणि त्यातून जे आपल्याला आकलन होतं त्याला ज्ञान असं म्हणायचं. म्हणजे काय, तर आपण एखादी गोष्ट वाचली की योगी कोणाला म्हणावं, बाबा मला कळलं 6व्या अध्यायात असं असं भगवंतांनी योग्याच्या व्याख्या सांगितल्या. कर्मयोगी कोणाला म्हणावं, त्याची व्याख्या बाबा 2ऱ्या 3ऱ्या अध्यायात सांगितलेली आहे. तर हे मला माहिती आहे का, तो मला माहिती आहे कारण मी वाचलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. याला म्हणतात ज्ञान. पण मी ते प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे का,
माझं मला ते गोष्टींचं रिअलायझेशन झालंय का, की कर्मयोगी असं आहे, बरोबर आहे, पण मला त्याचं जगता येतंय का? ते जे सेल्फ रिअलायझेशन जे आहे, दॅट इज कॉल्ड विज्ञान. बिकॉज ते स्पेशल आहे, विशेष असं ज्ञान आहे. आपण मागच्या वेळेला पण हे पाहिलं होतं की असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात की ज्याचा आपल्याला आनंद होतो, की भावना मनामध्ये जागृत होते. आनंदाची असेल, दुःखाची असेल, व्याकुळतेची असेल, कुठली भावना असेल, इतकी टोकाची असते जी मला व्यक्तच करतायत, मला शब्द नाहीत त्याच्यासाठी सापडत. पण मी अनुभवत असतो का? येस, 100% मी ते अनुभवत असतो. आणि इतक्या डीप लेवलवर ते अनुभवतो. पण जर मला कोणी म्हटलं की हे व्यक्त करा शब्दांमध्ये, नाही जमत. कारण ती भावना मांडण्यासाठी जे शब्द आहेत तेच नाही आहेत, अपुरे आहेत. म्हणजे याचा अर्थ शब्दसंख्या कमी आहे का? अजिबात नाही. तर माझ्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठीचे शब्दांची मर्यादा आहे, की त्या मी छान असं म्हणू शकतो. छान म्हणजे काय? असं असं आहे, हे झालं, मला ते फील झालं म्हणून ते छान. म्हणजे काय झालं ते नाही सांगताय. सो ह्या भावना ह्या शब्दातीत असतात, शब्दांच्या पलीकडच्या असतात. तसंच मला हे पुस्तकं वाचून, वेद, उपनिषद ह्या सगळ्यांचं वाचन झाल्यावर मला कळलं की ओके, हे आत्मा नावाचं काहीतरी असतं, मन नावाचं काहीतरी असतं, इंद्रिय नावाच्या काही गोष्टी असतात. हे कळलं मला. ते कसं, त्याचं मेकॅनिझम काय आहे, ते कसं वागतात, कशी त्याची प्रक्रिया चालते, हेही मला कळलं. पण रिअल लाईफमध्ये मी इम्प्लिमेंट करायला गेलो की तितकं कुठे जाणीव असते मला. म्हणजे आपल्या मनात विचार येतो त्याला काय आपण जाणीवत असतो की अच्छा आता विचार येतोय बरं का, आता असा विचार येतोय, असं नाही. इतक्या स्पॉन्टेनियसली ते घडतं की आपल्याही नकळतपणे घडून जातं. मग त्यावेळेला आपण अवेअरच नसतो. म्हणजे आपल्याला ज्ञान आहे, पण विज्ञानाचा आपल्याला अनुभव नाही. अनुभव जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्याकडे नाही. महायोगी कोण? ज्याला ज्ञानही आहे आणि त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि जेव्हा अनुभवाच्या जोरावरती ती गोष्ट समजते त्याला ते परमनंट स्टॅम्पिंग होऊन जातं. मग तुम्हाला परत कधी शिकवायची गरज पडत नाही. माझ्या आवडीचं नेहमी उदाहरण मी देतो की लहान बाळाला आगीचा चटका बसेल म्हणून त्याच्या आजूबाजूची सगळी मंडळी नेहमी त्याला वाचवत असतात. अरे तिथे जाऊ नको, तिथे हा आहे, चटका लागेल, भाजेल तुला, बाजूला हो. पण ते बिचारं छोटंसं बाळ नजर चुकून सारखं तिकडे जाण्याचा प्रयत्न करतं, कारण त्याला त्याचं आकर्षण असतं की काय आहे नेमकं, मला सगळे ह्याच्यापासून बाजूला का काढतायत. कारण लहान मुलाचा जे मेंदू आहे हा प्रत्येक गोष्ट अनुभवायची प्रयत्न करत असतो. मग तो अगदी जाऊन चपलेला सुद्धा हातात घेईल, तोंडाला लावेल, त्याची चव घेण्याचा प्रयत्न करेल. का? त्याला थोडी माहिती हे काय. आपल्याला माहिती, आपण त्याला चप्पल म्हणतो. तो त्याचा अनुभव घेत असतो. एखादी गोष्ट आहे त्याचा वास घेईल, एखादा शब्द आहे त्याचा अनुभव घेईल. तसंच त्या आगीपाशी सुद्धा जाऊन ते बघायचा त्या प्रयत्न करतो. पण आपण ज्ञानी असतो, जाणकार असतो, म्हणून त्याला आपण बाजूला करतो. पण ते बिचारं बाळ त्याचं काय ऐकत नाही. पण ज्या दिवशी त्याला भासतं, चटका बसतो, त्यानंतर उभ्या आयुष्यात तो कधीही आगीच्या जवळ जायचा प्रयत्न करत नाही. हा फरक आहे ज्ञान आणि विज्ञान. मी इथं किती तुम्हाला बडबड केली, तुम्ही किती छान छान ऐकलं, तुम्ही खूप पुस्तकं वाचली, मी खूप पुस्तकं वाचली, मी खूप लेक्चर दिलं, तुम्ही आणखीन कोणाला लेक्चर दिलं, हे सगळं जे आहे हे ज्ञान या कॅटेगरीमध्ये. पण आपल्याला जर हा प्रश्न विचारला की हे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करता का? आपलं उत्तर असेल हो, एक्सपिरियन्स तर करतो, पण माझ्या नकळत होत. मी त्यावेळेला अवेअर नसतो जे घडतंय ते. म्हणजेच आपण तो एक्सपिरियन्स करत नाही. ती गोष्ट घडून गेल्यानंतर मला कळते, घडत असताना नाही कळत. मी गाढ झोपेत आहे हे मला झोपेत असताना कळलं पाहिजे, तर मी म्हणेल की मी अवेअर आहे झोपलेलो. म्हणून तर मेडिटेशन आणि झोप ह्यातला फरक काय? दोघांमध्ये गाढ शांतताच असते, पण झोप ज्याच्यामध्ये जाणीवच नसते. मेडिटेशन ज्याला करतो त्यावेळेला एका उच्च स्तर जाणीवेमध्ये पण असतो. आपण मागच्या वेळेला बघितलं 3 लेअर त्याचे कसे आहेत, मिडल लेअर, अप्पर लेअर आणि डाऊन लेअर किंवा लोअर लेअर. तर ही जी झोपेची जी अवस्था आहे ही निम्न अवस्था आहे, आणि ध्यानाची जी अवस्था आहे ती उच्चतरीय
जाणीवेची अवस्था. असं ज्या वेळेला घडतं, मग झोपेतनं जाग झाल्यावर तुम्हाला कोणी विचारलं का रे कशी झोप लागली होती, नाही मस्त लागली होती, हे मला जाग झाल्यानंतर कळत. मी त्या क्षणाचा अनुभव घेत नाही आणि त्या क्षणी जेव्हा मी करायला लागेल त्यावेळेला आपण म्हणू हे विज्ञान आहे, स्पेशल आहे, कारण हे सामान्य जणांना कळणारे नाहीये गोष्ट. आणि मग मला एक सांगा, आता आपण 9व्या श्लोकाकडे जातोय, पण तत्पूर्वी हा 8व्या श्लोकाचा संदर्भ फार महत्वाचा आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जे म्हणून काही जगत असतो, प्रत्येकाचं आपलं आपलं आयुष्य आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट सगळे प्रसंग आहेत. हे सगळं जगण्यामागचं आपलं कारण काय असतं? आपल्याला आनंद हवाय आणि तो आनंद आपण बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, माणसांकडून, की त्यांचं चांगलं बोललो आपण की आपल्याला छान वाटतं, एखादा पदार्थ छान खाल्ला की आपल्याला छान वाटतं, म्हणजे त्या पदार्थामधून आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न आहे, त्या माणसांच्या म्हणजे शब्दांच्या माध्यमातून, कारण त्या शब्द माझ्या भावनांशी जोडलेले असतात, त्या माध्यमातून मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्पर्शाच्या माध्यमातून, हा चांगला स्पर्श हा वाईट स्पर्श, त्यातून मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी माझा आनंद माझ्या सेन्सस ऑर्गन जे आहेत, इंद्रिय जे आहेत, यांच्या मार्फत मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण मी असं समजतो की माझ्याकडे आनंदाची कमतरता आहे, म्हणून त्याची वरती मला बाहेरून घरून घ्यायला पाहिजे. हे झालं ज्ञान. मग जेव्हा हळूहळू हळूहळू आयुष्यात आपण मोठे होतो, इव्हॉल्व्ह होत जातो, मॅच्युअर्ड होत जातो आध्यात्मिक दृष्ट्या, तसं तसं मला कळायला लागतं की हा आनंद बाहेरून मला कधीच सॅटिस्फाय नाही करू शकत. हा शब्दांचा, भावनांचा, चवीचा, स्पर्शाचा आनंद मला क्षणिक देऊ शकतो, परमनंट काहीच नाही. आणि म्हणून आपल्याला ते पुन्हा 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 करावंसं वाटतं, कारण तो आनंद हवासा वाटतो. साखर जिभेवरती पडल्यानंतर जो क्षणिक आनंद होतो, त्यानंतर आपल्या मेंदूकडनं तात्काळ प्रतिक्रिया येते, आणखीन साखर खा, आणि म्हणून गोड पदार्थ सारखं खावेसे वाटतात. आता विज्ञानाकडे जाऊया. ज्या वेळेला मला हा अनुभव यायला लागतो की अरे माझा आनंद हा बाहेर नाहीच आहे, माझ्यामध्येच आहे, मी आनंदी आहे, मी खुश आहे, त्यावेळेला माझ्याशी कोणी कसंही वागलं तरी मला काहीही फरक पडत नाही. का? कारण आता मला बाहेरून काहीच मिळवायचं नाहीये, मी ऑलरेडी फुलफिल्ड आहे, भरून पावलेलो आहे. पाण्याने भरलेला ग्लास, ह्याच्यामध्ये एक थेंबरही पाणी पडणार नाही, एवढा जर तो ग्लास भरलेला असेल तर आपण प्रयत्न करू का बाहेरनं दुसरं पाणी टाकायचा? नाही करणार. पण आपल्याला माहितीये मी जर टाकायचा प्रयत्न केला तर ते सांडून जाईल, ग्लासमध्ये काहीच राहणार नाही. हे आहे विज्ञान. मी स्वतः जेव्हा माझ्यातला आनंद अनुभवायला लागेल त्यावेळेला मला या बाहेरच्या गोष्टींची गरज पडणार नाही, आणि मग मी जे जगेन ते काही मिळवण्यासाठी नाही, आहे ते वाटण्यासाठी. आणि तो झाला योगी, असं 8व्या श्लोकामध्ये सांगितलं. ज्ञान आणि विशेषता. क्लिअर सगळ्यांना हा विषय? कारण आता खूप मोठ्या विषयाकडे आपण जातो, म्हणून एक एक संदर्भ आपण स्पष्टीकरणासह प्रयत्न करतोय. फॅन्टॅस्टिक. बाकीच्यांना पण कळलं असेल अशी अपेक्षा धरतो, कारण आपण चॅट थ्रू लिहावं अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मला समजत आहे. ओके, सो आपण आता अत्यंत महत्वाच्या अशा 9व्या श्लोकापासून एका महत्वाच्या टप्प्याकडे प्रवास सुरू करतो आहोत. 9व्या श्लोकाकडे जाऊया. 9वा श्लोक आहे, सुहृन्मित्रायुर्दासेन मध्यस्सद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. भगवंत असं म्हणतोय, शत्रू, मित्र, स्नेही, आपले आप्तेष्ट, उदासीनता म्हणजे आपले इमोशन, मध्यस्थ, मेडिएटर. मेडिएटर कोण आहे? माणसं नाही, आपले सेन्सर ऑर्गन जे आहेत ते, किंवा रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, अप्रिय नातेवाईक, बंधू, साधू, सज्जन माणसं, आणि पापी.
अशा सगळ्यांविषयी जो समान बुद्धी ठेवतो तो सर्वात श्रेष्ठ माणूस किंवा योगी सिद्ध असं म्हणावा. आता भगवंतानी एका लाईन मध्ये डेफिनेशन क्लिअर केली, पण हे होतं कसं, कधी होणार, कधी आपण असं या लेवलवर पोहोचू शकतो की ज्याला मी सगळ्यांना म्हणजे मला चांगलं बोलणाऱ्यांसाठी ते पण माझ्यासाठी एकाच लेवलवर आहेत आणि जे माझ्याशी वाईट अनुभव देतात, मला माझ्याशी वाईट बोलतात, ते सुद्धा माझ्यासाठी सेम आहेत, समान आहेत. त्यांच्या बोलण्यानं किंवा न बोलण्यानं मला काही फरक पडत नाही. अन्न पदार्थ ज्यावेळेला मी घेतो त्यावेळेला त्याच्या चवीमुळे मला काही फरक पडत नाही. कसंही असलं तरी मला त्याने माझा जो आतला इनर पीस आहे, अंतर्गत माझा जो आनंद आहे, अंतर्गत माझी जी शांतता आहे ती अजिबात ढळत नाही. म्हणून मला तो पदार्थ मीठ नसलेला आहे किंवा अन्य काहीतरी चव झालेली आहे यांनी काहीही फरक पडत नाही. आता काही फरक पडत नाही याचा अर्थ एक पहिलं लक्षात घ्या. याचा अर्थ ढिम्मा आहोत का आपण, की आपल्याला कुठल्या भावनाच नाही असं जगायचंय का? तर स्वामी विवेकानंद याच्यावरती फार सुंदर उदाहरण देताना असं म्हणतात की जर असंच जर खरं जगायचं असेल की कुठल्याही बाह्य गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणार नाही, तर जो दगड असतो त्या दगडावरती पण बाह्य कुठल्याच गोष्टींचा परिणाम होत नाही, म्हणून तो वर्षानुवर्ष राहून काही दगडाचा देव होतो का? नाही, तो दगडच राहतो. म्हणून आपण अगदी कठोर वागायचं, आता कसंही माझ्या आयुष्यात काही आलं तरी मी काही बोलणार नाही असं जगणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे. ते दगडाचं होतं होईल की मी अंतर्गत स्वतःला असं सांगतोय नाही नाही मला बाह्य गोष्टींचा कुठलाही परिणाम होऊन द्यायचा नाही. ऑफकोर्स होणारे परिणाम, मला वाईट वाटेल, मला चव बदलल्यासारखे वाटेल, मी त्याच्यावर काहीतरी भावना व्यक्त करेल, सगळं होईल. पण सगळ्यात मोठा जो भाग आहे हे सगळं बाह्य रूपामध्ये म्हणजे जे ग्रॉस लेवलवरती फक्त बाहेरून होईल. आतून तुम्ही शांत आहात, आतमध्ये कुठल्याही प्रकारची इमोशन नाहीये. कारण आतून जो ओरिजिनल आहे तुमचा दॅट इज अ हॅपीनेस, तुम्ही आनंदी आहात आणि बाहेरील कोणतीही गोष्ट तुमच्या या आतल्या आनंदाला धक्का पोहोचू शकत नाही. ही अवस्था सर्वात महत्वाची आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घडत असतात, कधी मनासारखे कधी मनाच्या विरुद्ध, कधी अनपेक्षित कधी अपेक्षित, आणि ह्या प्रत्येक गोष्टींचे आपल्यावरती परिणाम होतात. मग मला ही आध्यात्मिक साधना करून काय साध्य करायचंय? तर या सगळ्या गोष्टी माझ्या बाह्य स्तरावरती घडल्या पाहिजेत. म्हणजे गोंदवलेकर महाराजांना हा एक प्रश्न विचारला होता की तुम्ही इतके सिद्ध आहात पण तरी तुम्हाला राग येतो, तरी तुम्ही चिडता, तरी तुम्ही बारीक बारीक गोष्टींमध्ये मेहनत घेता किंवा कष्ट घेता, हे सगळं कशासाठी? तर त्यांनी असं उत्तर दिलं, हे सगळं दिखाव्यासाठी मला करावं लागतं, मला आतून काही फरक पडत नाही. म्हणजे एकदा गंमत अशी झाली, आता महाराज आपण आता जे म्हणलं विज्ञान आणि ज्ञान हे बोलायला खूप सोपं आहे. देव बघून घेईल, सगळं देवच करतो, मग मला काहीच करायची गरज नाही, मी जे करतो ते देवाच्याच प्रेरणेने करतो, असं म्हणायला खूप सोपं आहे. पण तरी देवाचं काम करताना आपल्याला टेन्शन येतं का नाही, की बापरे कसं प्लॅनिंग करायचं, आता आपण जे करतोय तेवढं रिझल्ट देईल का वगैरे वगैरे सगळी चिंता असते आपल्याला. मग सिद्ध जे आपण म्हणतो ते सिद्ध कसं, म्हणून महाराजांची एकाने खरंच परीक्षा घ्यायचं म्हणून ठरवलं. आता गोंदवल्यामध्ये महाराजांनी अन्नदानाची सेवा ठेवली असेल अनेक वर्षांपासून. आपण जर कधी गोंदवलेला गेलात तर आपल्याला आजही तिथं अन्नदान होतं. तर ह्या माणसाने महाराजांना सांगितलं की महाराज सगळं जर रामच करतोय, तुम्ही काहीच करत नाही, तर आता आजपासून तुम्ही कोणाला आव्हानच करायचं नाही शिधा आणून द्या म्हणून. बघूया तुमचा राम खरंच लोकांना अन्नदान करतो का. आता गोंदवल्यातला नियम असा आहे की गोंदवल्यामध्ये अन्नदानाची जी वेळ आहे दुपारी संध्याकाळी, आता वेळ आल्या त्यावेळेला गोंदवल्यात कोणी आलं तर तो उपाशी जाणार नाही अशी व्यवस्था तिथे असायची. तर महाराज म्हणले मान्य आहे मला, मी काहीच करत नाही, रामच करतो माझा, मी काहीच करत नाही, राम बघून घेईल.
जर आम्हाला वाटलं सगळ्यांना उपाशीच ठेवायचं तर उपाशी ठेवेल, असं म्हणून त्यांनी ती त्याची जे काय म्हणूया आव्हान जे होतं ते स्वीकारलं. मला सांगायचं एवढंच आहे, वरवरचं नॉलेज आणि रियालिटी, हे रिअल नॉलेज, ज्ञान आणि विशेष ज्ञान, हा अनुभव. आणि अक्षरशः जेवणाची वेळ होत आली तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा शिदा नाही, आणि महाराज अतिशय आनंदामध्ये छान मस्तपैकी आपलं रामाच्या इथं बसले होते. हे लोकांना आश्चर्य वाटलं की अरे रोजच्या जेवणाची वेळ होत आली, अजूनपर्यंत अन्न नाही आपल्याकडे, शिदा काहीच नाहीये, लोक आली आता जेवायला तर त्यांना काय खायला द्यायचं, आणि महाराज तर अशा आनंदात बसलेत की त्यांना काही चिंताच पडलेली नाहीये. कसं व्हायचं? एक दोन जणांनी जाऊन महाराजांना प्रयत्न केला किंवा महाराज काहीच नाही शिदा, ते जाऊन ते आव्हान वगैरे तो काय म्हणतो त्याकडे कशाला लक्ष देत आहे, आपण काहीतरी करूया, लोक उपाशी नाही जायला पाहिजेत. महाराज म्हणले राम बघून गेल की. आणि अक्षरशः म्हणजे आपण असं धरूया 8ला जर जेवणाची वेळ असेल, 7:45 एक माणूस बैलगाडी घेऊन आला, आणि त्या बैलगाडीमध्ये धान्याची पोती घेऊन आला, तांदूळ वगैरे, डाळी वगैरे, आणि तो गाडी तिथे लावली त्यांनी. त्यावेळेला गोंदवलं छोटं होतं, ही 1910-11च्या आसपासची गोष्ट आहे. तो बैलगाडी घेऊन तिथं आला आणि रामाचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज म्हणले काय रे, काय झालं? तो म्हणला नाही, मी असा नवस केला होता की माझा बरीच म्हणजे मला बऱ्याच मुली होऊन गेल्या, मुलगा नव्हता, जर मला मुलगा झाला तर मी गोंदवल्यात शिदा देईल असं सांगितलं होतं, आणि आज मला मुलगा झाला म्हणून एवढं धान्य घेऊन आलं. ज्या माणसाने महाराजांना आव्हान दिलं होतं त्यांनी अक्षरशः कान पकडले, नाक घासलं, महाराज चुकलं म्हणे. महाराज म्हणे अरे मी नुसतं बोलत नाही राम करताय राम करताय, खरंच राम करताय. हे आहे रिअल एक्सपिरियन्स. आपण नुसतंच तोंडी बोलतो कारण आपल्याला ज्ञान आहे. की अशी जी सिद्ध मंडळी आहे ते जगत असतात ती गोष्ट, आणि हा आपल्या ज्ञान आणि विज्ञान यातला फरक आहे. असं ज्याला ज्ञान झालंय तो व्यक्ती शत्रू, मित्र, चांगले प्रसंग, चांगले अनुभव, वाईट प्रसंग या सगळ्याला समानतेने तोलत असतो. आता हे समजून सांगताना माऊली बघा किती छान छान उदाहरणं देत आहेत. माऊली असं म्हणतात, तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा. बघा काय म्हटलंय माऊली. माऊली काय म्हणतायत, शत्रू आणि मित्र, सुहृद म्हणजे मित्र, शत्रू आणि मित्र, उदासू आणि मित्र, हा भाव भेदू, हे जे भाव आहे, हे जे इमोशन आहे, हा जो विचित्र असा संयोग आहे, हे कसं समजावून म्हणजे कसा तो त्याला डिवाइड करेल, कारण त्याच्यासाठी या दोन गोष्टी नाहीच आहेत. साधं उदाहरण घ्या, आपल्याला जर एखादा पदार्थ असेल, म्हणजे आपण धरूया श्रीखंड आहे, ठीक आहे. आता हे श्रीखंड तुम्ही वारणाचा खा, चितळ्यांचा खा, आणखीन कुठल्या लोकल ब्रँडचा घ्या, अजून कोणाचा असेल, प्रत्येक चवीनुसार आपल्याला साधारण अंदाज येतो हे चितळ्यांचं आहे, हे वारणाचं आहे, हे याचं आहे. वर्षानुवर्ष जर तुम्ही खात असाल आणि चवीचे असाल, खाल्ल्या क्षणी कळतं हे कोणाचं श्रीखंड. आता हा जो भेद आहे हा आपण कशाच्या बेसिसवर करतो? चव. त्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची माझ्या जिभेला आणि मेंदूला ठराविक ओळख झालेली आहे. अशी चव पडली म्हणजे हे वारणाचं, अशी चव असेल तर हे चितळ्यांचं. पण एखादा तुम्ही दुःखाच्या प्रसंगात आहात, काहीतरी वाईट आहे तुमच्या आयुष्यामध्ये, किंवा तुम्ही डिप्रेस आहात, चिंतेत आहात, अशा आला कोणीतरी तुम्हाला श्रीखंड आणून दिला, त्यावेळेला आपण चव बघून खाऊ की समोर आहे म्हणून खाऊ? बाबा जेवण करायचंय, आलंय समोर, खाऊया. ती चव बघू, काय रे बाबा कुठलं आणलंय, वारण आणलं का चितळे आणलं, काय करू आपण, ए का बी? समोर आलंय म्हणून ओके, हा ए आणि बी असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे पटकन लिहिता यायला. ए म्हणजे चव बघून खाऊ, आणि बी म्हणजे समोर आलंय म्हणून.
व्हेरी गुड. हे सगळेजण जे म्हणतात की बी वाला आहे, समोर आलंय म्हणून खाऊ. का? कारण ते चव बघून खाण्यासाठी जे इमोशन्स आहेत त्याच्यासाठी माझ्या मनात स्पेसच नाहीये ना. कारण ती स्पेस माझ्या सगळ्या या दुःखाच्या, चिंतेच्या भावनांनी व्यापून गेलेली आहे. माझ्याकडे आहेच काय? मग मी ते श्रीखंड खातो का? 100% खातो. का? समोर आलंय म्हणून. पण मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो का त्या चवीमध्ये? नाही. म्हणजे बाहेरून कृती काय घडतीये? श्रीखंड खाणं चालू आहे. पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात का? नाही. अशा प्रसंगात तुम्हाला जर कोणी विचारलं, का रे बाबा श्रीखंड कसं आहे? हा, छान आहे. इतका साधा रिप्लाय देऊ आपण त्याला, का? तर समोरच्याचं मन राखायचंय म्हणून. पण जर एखाद्याने विचारलं खरं उत्तर सांग, आपण काय म्हणू? बाबा रे, आता नाही माझी मनस्थिती आहे एवढं चव वगैरे बघण्याची. तसंच आता ह्याच उलटा विचार करा. आता तुमचं मन आनंदाने पूर्ण भरलेलं आहे, आतल्या आनंदाने. कारण आता तुम्हाला अनुभव झालेला आहे की एक्झॅक्टली तुम्ही आहेत काय. तुमचा आनंद हा बाहेर अवलंबून नाहीये, आत अवलंबून आहे. इतकी आनंदाची भावना तुमच्या आतमध्ये आहे. आणि अशा भावनेमध्ये पुन्हा असंच श्रीखंड तुमच्या समोर ठेवलं. आता काय घडेल? तुम्ही चव बघून खाल की चव मग न बघता खाल? ते समोर आलंय म्हणून. ए और बी. ए म्हणजे चव बघून खाल आणि बी म्हणजे ठीक आहे समोर आहे, हा श्रीखंड आहे, वेल. ए, बी, ए, ओके, बी, ओके. आपण असं धरूया एचं पर्सेंटेज जास्ती आणि बीचं थोडं कमी आहे. खूप आनंदात कळणारच नाही. व्हेरी गुड. ग्लासाचं मगाचं उदाहरण लक्षात घ्या. तुमचं मन जर आतल्या आनंदाने तृप्त आहे, तुम्हाला बाहेरच्या चवीचा काही फरक पडणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही विचारलं श्रीखंड कसं आहे, अरे मस्त आहे. बिकॉज श्रीखंड तुम्हाला आनंद देत नाहीये, तुम्हीच आतून आनंदी आहात. बघा पटतंय. तुम्ही त्याचा स्वाद घ्याल, नक्कीच घ्याल, कारण तुम्ही आनंदित आहात. पण ते श्रीखंड तुम्हाला आनंद देऊ शकत नाही हे तुम्हाला नक्की कळलेलं असतं. पण तुम्ही ऑलरेडी आनंदी आहात. अजून आनंद आणणार कुठून? ते ठेवायला जागा तर पाहिजे. ऑलरेडी जी मनाची इमोशनची भावना आहे किंवा स्पेस आहे ऑलरेडी ऑक्युपाईड झालेली आहे आनंदाने. कारण तुम्ही आतून आनंदी आहात. मस्त आहे, मी मस्त जगतोय. आता माझ्या आयुष्यात काही घडू दे ना, मला काही फरक पडत नाहीये. मी त्या त्या प्रसंगानुसार रिॲक्ट करेल ना, तिथं त्याचा तसं तसं जगेल, त्याला प्रतिसाद देईल. आनंद, दुःख, वाईट, चांगलं जे बोलायचं ते बोलेल. पण मी आतून पूर्ण काय म्हणूया व्यापलेलो आहे आनंदाने. माझ्याकडे स्पेसच नाहीये. बघा, त्याला उदाहरण मी समर्पक देईल असं की एखादी आडगळीची खोली आहे घरात. त्याच्यामध्ये आपण इतकं सामान भरून ठेवलेलं आहे, हे हवंय ते हवंय असं करून खूप सामान भरलंय. आता ती आडगळीची खोली इतकी भरली आहे त्याचा पाय ठेवायला पण जागा नाही. आणि नेमकं असं झालं की माझ्या घरातला मिक्सर माझा खराब झालाय, पण मला असं वाटतं अरे मोटर आहे ती चांगली आहे, कशाला फेकून द्यायची. आणि आता हा मिक्सर मला त्या आडगळीच्या खोलीत ठेवायचा आहे. पण ऑलरेडी माझी आडगळीची खोली इतकी व्यापलेली आहे की जिथं मला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. तर तो मिक्सर ठेवायचा म्हटल्यावर कसा ठेवता येईल? आणि मिक्सरला जागा लागेल ना, स्पेसच नाहीये. मग तुम्ही काय म्हणाल, अरे बापरे मिक्सर तर ठेवायचं आहे मला, पण जागा कुठे आहे? नाही ठेवता येणार. एक तर मला जागा करावी लागेल, आधीपैकी कुठल्या वस्तू काहीतरी बाहेर काढाव्या लागतील, मग हा मिक्सर ठेवता येईल, किंवा मिक्सर नाही ठेवता. ज्या वेळेला मी बाह्य गोष्टींमध्ये अजूनही आनंद शोधतोय आणि त्याच्यावरती मी माझ्या आतल्या भावना माझ्या बदलतायत, त्यावेळेला हे साधं गणित आहे की आतमध्ये अजूनही कमतरता आहे. मग आपण ज्याला ध्यानधारणा करतो, साधना करतो, सेवा उपासना करतो, ह्याचा उद्देश काय? उद्देश माझ्या आतल्या आनंदाची मला ओळख झाली पाहिजे. मी तो अनुभवता यायला पाहिजे. अरे मी खरंच आतून आनंदी आहे. हळूहळू हळूहळू मी जसं जसं आनंदी होत जाईल तसं तसं माझं बाह्य जगतातलं अडकणं हे कमी कमी होत जातं. पुढे बघा माऊली काय म्हणतात, तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवणू तयाचा,
मीची विश्व असा जयाचा बोधू झाला. अतिशय सुंदर. ज्याला कळलंय की मी आणि विश्व, युनिव्हर्स हे सेपरेट असूच शकत नाही. बघा काय म्हटलंय माऊलींनी. द्वेषिया कवणुतयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. आत्ता आपण जे जगतोय त्याच्यामध्ये मी पर्सनल आणि सगळं जग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी जगामध्ये जगतोय. मग ह्या जगामधून मला कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात. वन्स आय रिअलाइज की अरे हे दोन नाहीच आहेत, असूच शकत नाही, सायंटिफिकली पण नाही, मला प्रूव्ह पण करता येत नाही दोन आहेत, हे सगळं जर मीच आहे, तर आता मी बाहेरनं काय घेऊ? बाहेर काहीतरी तर अवेलेबल पाहिजे. आता हे आत्ता आपल्याला पटकन का कळणार नाही? कारण आत्ता आपण ड्युअलिटी मध्ये जगतोय. हा जो वननेस आहे, एकत्वाची जेव्हा जाणीव व्हायला लागते, म्हणजे हा एक प्रसंग आहे जो सगळ्यांना आपल्याला, ज्यांनी ज्यांनी स्वामीजी विवेकानंदांचं चरित्र वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांना सगळ्यांना परिचित असलेला प्रसंग सांगतो. हे हा दृष्टांत पटवून द्या. रामकृष्ण परमहंस हे नेहमी वेगवेगळ्या त्यांच्या व्याख्यानामधून, मार्गदर्शनातून हे नेहमी सांगायचंय की अरे आपण आणि हे विश्व वेगळं नाही, आहोत आहोत. आणि स्वामीजी असे की जे चिकित्सक आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणार आहेत, कुठली गोष्ट अनुभवल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. आणि स्वामीजी बऱ्याचदा ऐकायचे, कारण स्वामीजींनी रामकृष्णांची कीर्ती ऐकलेली होती, त्यामुळे बाबा हे कोणतरी थोर माणूस आहेत असं त्यांना माहिती होतं. पण हे जे सांगतात हे पटत नाही की मी आणि हे जग एकच कसं असू शकेल. म्हणून एके दिवशी ते म्हणले की बाबा रे, तुम्ही मला जे, म्हणजे तुम्ही हे जे सांगताय हे मला काही पटत नाही. मी आणि तो गाढव एकच कसा असू शकेल. आणि त्यावेळेला रामकृष्णांनी जी त्यांना दीक्षा दिली, त्यांनी त्यांचा पायाचा अंगठा जो आहे तो स्वामीजींच्या छातीला लावला, आणि त्या क्षणी संपूर्ण विश्व फिरताना स्वामीजींना जाणवत 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 हा जो द्वैत भाव आहे, तो द्वैत भाव त्यांचा संपला, आणि वननेस जो आहे, एकत्व जे आहे ते त्यांना जाणवलं. हे गाढव, माणूस, झाड, पशु, पक्षी हे सगळं बाहेरून आहे, आतून एनर्जी म्हणून जे आहे, चैतन्य म्हणून जे आहे ते एकच आहे, दोन असू शकत. हाच अनुभव ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात आहे. रेड्याच्या मुखी वेद बदवले तो. माऊली सुद्धा हेच सांगत होते की वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये हेच सांगितले आणि मी तेच सांगतोय. आणि समोर बसलेले पंडित म्हणतोय तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? प्रूव्ह करून दाखव, पुरावा दे याला कसा आहे. मग ते म्हणले हा जो रेडा चाललाय हा आणि तू एकच आहेस का? माऊली म्हणले हो, त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य आणि माझ्यामधलं चैतन्य एकच आहे. असं असेल तर तुला जे वेदांचे श्लोक, ओव्या ज्या आहेत त्या येत आहेत, किंवा रुचा ज्या येत आहेत, त्या रेड्याला म्हणून दाखवायचा. हा जो वननेस आहे, मग आपण ती गोष्ट ऐकतो, रेड्याच्या मुखी वेद बदवले. सो तो रेडा म्हणून बोललेलाच नाहीये. हा जो वननेस आहे, हे एकत्व जेव्हा मी अनुभवतो त्यावेळेला भेदाभेद राहत नाही. म्हणून माऊलीने असं म्हटलंय, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. बोध झालेला आहे त्याला, त्याने नुसतं वाचलेलं नाही, नुसतं पांडित्य नाही, शाब्दिक बोध झाला, रिअलाइज होत आहे त्याला. आपल्याला आठवत असेल तर बघा, स्वामीजींनी आपल्याला एक उपदेश केलेला आहे की आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो त्याला पण त्याच्यावर कुठलेच उपकार करत नाही, तो आपल्यावर उपकार करत असतो की आपल्याला ही करण्याची संधी निर्माण करतो. आता मी ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला मदत करतो त्यावेळेला माझ्या मनात भाव साधारणतः काय असतो? मी याला पैसे देऊन मदत करतोय, मी याला शारीरिक काहीतरी देऊन मदत करतोय, मी अन्य काहीतरी रूपाने त्याला मदत करतोय. मी याला मदत करतोय म्हणजे मी आणि तो बोथ आर सेपरेट. स्वामीजी म्हणतात तसं असूच शकत नाही. तुम्ही त्याच्यावर, हु आर यू? शरीर, मन,
पद, पैसा, पोझिशन, कोण आहात तुम्ही? कोणीच नाही. तुम्ही कोणालाच मदत करू शकत नाही. हा नेचरचा खेळ आहे, निसर्गाचा खेळ आहे. म्हणून स्वामीजी असं म्हणतात की जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल कोणासाठी काहीतरी करण्याची, याला कुठल्याही अपेक्षेशिवाय ते करा. कारण ह्यातून मला त्या एकत्वाची जाणीव व्हायला लागते. मी ज्या वेळेला त्याच्याकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन ठेवतो की मी तुला मदत केली ना, तू थँक्यू म्हण, तू काहीतरी आशीर्वाद दे, किंवा अजून काहीतरी की मी याचं चांगलं केलं ना मग देव पण माझं चांगलं करेल, अशी मी भावना ठेवणं म्हणजेच मी आणि तो वेगळा आहे हे जाणीव सतत स्वतःला सांगत राहणं. मी ह्याला काहीतरी दिलं तर तो मला काहीतरी देईल. जे खोटं आहे ते कसंच घडूच शकत नाही. हा बोध होण्यासाठी मला सतत कर्म करत राहावं लागतं. मग पुढे माऊली असं म्हणतायत, मग तयाची दिठी, फार महत्वाचा श्लोक आहे, छान आहे. आणि मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची कसवटी वानिया किजे. परीस आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आता हा काल्पनिक आहे की हा परीस ज्या सोन्याला म्हणून किंवा ज्या लोखंडाला स्पर्श करेल त्याला तो सोनं करतो. हा परिसाचा गुणधर्म आहे. मग आता एखादं सोनं आहे आणि त्याच्यामध्ये लोखंडाची इम्प्युरिटी आहे आणि त्याच्या जवळ आपण तो परिस नेला किंवा त्याला त्या परिसाचा स्पर्श केला तर काय घडेल? ती जी लोखंडाची इम्प्युरिटी त्या सोन्यामध्ये आहे ती पण सोनं बनून जाईल. इम्प्युअर कुठे राहिलं काही? परिसाच्या संगत गेल्यामुळे त्या इम्प्युरिटीची प्युरिटी झाली, प्युअर झाला, शुद्ध झाला. मग किती तेच जर परिस नसता तर आपण काय म्हणू? हे या सोन्यामध्ये अशुद्धता आहे, हे 24 कॅरेट नाहीये, हे 22 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे, आणखीन काय असतं, याला शुद्ध केलं पाहिजे. पण याला शुद्ध करण्यासाठी ज्या वेगळ्या प्रक्रिया आहे त्याच्याऐवजी मी त्याला परिसच लावला, सगळंच शुद्ध झालं. आता त्या दोन सोन्यांमध्ये म्हणजे पूर्वीची अशुद्धता आणि आधीच असलेलं सोनं आणि आता परिसाचा स्पर्श झाल्याने झालेलं सोनं, या दोघांमध्ये भेद कसा दाखवायचा? डिफरन्स तुम्ही दाखवूच शकत नाही. समुद्राचं पाणी आणि त्याला नदी होऊन ज्याला मिळते, तर नदी मिळत असताना जिथे नदी मिळते समुद्राला, तरी ऑब्झर्व करा, जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती नदी असते, तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं, तिच्या पाण्याला एक चव असते, तिच्या पाण्याला एक रंग असतो, जे काय असेल. ज्या क्षणी ज्या पॉइंटवर ती समुद्राला मिळते त्याला ती नदी म्हणून राहतच नाही, समुद्र होऊन जात. बरोबर आहे का? वाटतंय सगळ्यांना हा एक्सपिरियन्स आहे. आपल्याला एक अभंग पण माहिती असेल बघा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सागराच्या संगे नदी बिघडली. सागराच्या सोबत राहून नदी पण बिघडली आणि ती सागराची होऊन गेली. आधी नदी म्हणून तिला स्वतंत्र अस्तित्व होतं, आता नदी म्हणून ती राहिलीच नाही. आयुष्यात ही फेज येणं हे तुमचं दुःख समूळ नष्ट करण्याची उत्तम औषध आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आहे, ताण आहे, टेन्शन आहेत, चिंता आहेत, सगळं आहे. मग मला कसं जगायचंय? हा श्लोक माझ्या जीवनात मला कसं जगायचं? ही चिंता, हे टेन्शन, हे स्ट्रेस कोणाला आहे? कशामुळे आहे? का आहे? आणि ते खरंच रिअल आहे का? हे प्रश्न माझे मला विचारायचे. ज्या क्षणी तुम्हाला याचं उत्तर मिळेल त्या क्षणी तुमची चिंता, टेन्शन सगळं दूर झालेलं असतं. प्रयत्न करून बघा. आणि हे माऊली ह्याच्यामध्ये सांगताय की ज्या क्षणी तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव होईल, विज्ञान एक्सपिरियन्स कराल, तुम्ही ती गोष्ट अनुभवाल, त्यावेळेलाच हे समसकला पाहू ही गोष्ट होईल.
समसकला पाहू ही अवस्था आहे. सर्व घटनांकडे, सर्व अनुभवांकडे मला एकाच दृष्टिकोनातून पाहता यायला, एकत्वाच्या भावने. आता हे अनुभवण्यासाठी मी आतून पहिला समाधानी असलं पाहिजे. म्हणजे असं कल्पना करून बघा, एक डिप्रेस व्यक्ती आहे, प्रचंड टेन्शन मध्ये आहे, खूप ताणतणावामध्ये आहे. अशा व्यक्तीकडे दुसरा एक स्ट्रेस व्यक्ती गेला आणि तो त्याला म्हणला की बाबा रे, मला स्ट्रेस मधनं बाहेर काढ. शक्य आहे का? No, no, no. कारण का, जो स्वतः स्ट्रेस मध्ये आहे, तो दुसऱ्याला स्ट्रेस मधनं कसा बाहेर काढेल? त्याला स्ट्रेस मधनं बाहेर काढण्यासाठी हा पहिला फ्री पाहिजे ना, हा पहिला आनंदी पाहिजे, तर तो त्या स्ट्रेस मधनं ह्याला बाहेर काढू शकेल. म्हणजे मला जर जगाला काही द्यायचं असेल, तर मी जगापेक्षा मोठा म्हणा किंवा सुपिरियर म्हणा, त्याच्या वरच्या लेवलवर असला पाहिजे, तरच मी जगाला काहीतरी देऊ शकतो. अदरवाईज नाही देऊ शकत. म्हणून हा श्लोक एवढ्यासाठी महत्वाचा आहे, सतत प्रयत्नशील राहा की मी आतून आनंदी आहे, कारण तो माझा स्थायी भाव आहे, ते माझं ओरिजिन आहे. मी नॅचरली आनंदी आहे. तुम्ही या सृष्टीतली कुठलीही गोष्ट काढून बघा, कोणतीही, प्रत्येक गोष्ट आनंदासाठीच धडपडते. म्हणून दृष्टांत देताना अनेक लोकांनी असं दिलंय की सूर्यफूल मी कितीही अंधारात ठेवायचा प्रयत्न केला तरी ते सूर्यप्रकाशाकडेच जातं. आपल्याला आठवत असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या कृष्णाने पण हेच सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटो अथवा न वाटो, तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला त्या ईश्वराकडेच जावं लागतं, दुसरं ऑप्शनच नाही. आणि तुम्ही तेच करत असता. तुम्ही म्हणजे आपण सगळेच. आपल्याकडे दुसरं काहीही आपल्याला करता येण्यासारखं नाही. आपण जे जे म्हणून काही अनुभव आयुष्यात घेतोय ते एकाच ध्येयासाठी, त्या प्रवासातले आहेत. म्हणून मी कितीही आज कसंही वागलो तरी सुद्धा मला पुन्हा तिथंच जावं लागतं. आता प्रश्न एवढाच आहे, मला विवेक एवढाच वापरायचा आहे, मला किती वेळात पोहोचायचं. पोचणार तर सगळेच आहेत, कारण सगळे त्या एकाच भागाचे अनेक भाग. म्हणजे एक तुम्ही पोळी बनवली आणि त्याचे 10 तुकडे केले, तर ते 10 तुकडे पोळीपेक्षा वेगळे असतील की पोळीच असतील? तुम्ही म्हणाल पोळीपेक्षा वेगळे झाले म्हणून काय ती पोळी नाही असं थोडी होणार. पोळीची काय भाकरी होणार आहे? नाही, पोळीच होते. दिसायला मला ते तुकडे दिसत आहेत, कंटेंट वाईज पोळीच आहे. सेम ही जी एनर्जी आहे, ज्याच्यापासून हे विश्व तयार झालं असं आपण म्हणतो, ती त्या एनर्जीचेच पार्ट असले पाहिजेत ना. मग जर एनर्जीचा पार्ट असेल तर तो एनर्जीपेक्षा वेगळा कसा? म्हणजे आतापर्यंत तुम्ही असं कधी पुस्तकात वाचलंय, न्यूज मध्ये ऐकलंय, न्यूज मध्ये पाहिलंय, इतिहासात ऐकलंय, असं कधी ऐकलंय का मला सांगा? माकडाच्या माकडाला जे पिल्लू झालं ते बैल झालं, माणसाला कुत्रा जन्माला आला, डुकराला चिमणी जन्माला आली, असं आजपर्यंत कधी ऐकलंय कुठं? माकडाला माकडच होतं, माणसाला माणूसच होतो, डुकराला डुक्करच होतं. का? ज्याच्यापासून ते निर्माण झालंय ते त्याच्या सारखंच असतं, त्याच्यापेक्षा भिन्न होऊच शकत नाही ते. मग मी जर त्या एका ओरिजिन पासून तयार झालेलो असेल तर मी त्या ओरिजिन प्रमाणेच असेल ना. त्याच्यात आणि माझ्यात डिफरन्स कसा असेल? डिफरन्स फक्त वरच्या लेवलवरती आहे. आणि तो परमेश्वर, ज्याला आपण परमानंदी असं म्हणतो, अटर हॅपीनेस ज्यालाकडे, प्रचंड आनंदी जो आहे तो परमेश्वर आहे, परम ईश्वर. मी जर त्याचाच पार्ट आहे तर मी पण तसाच असलो पाहिजे ना ओरिजिनली. मग गडबड कुठे झाली आहे? माझे जे इतके जन्म झाले, इतके आयुष्य जगलोय मी, त्याच्यामध्ये जे संस्कार झाले, मी विसरून गेलो ना मी कोण आहे.
हे सगळे एक 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 लेअर चढत गेले आणि म्हणून मी स्ट्रेस आहे, म्हणून मी काळजीत आहे, म्हणून मला सतत धावाधाव करायला लागतं. मला काय करायचंय? विज्ञान. की अरे हा लेअर माझा नाही, हा लेअर माझा नाही, हा लेअर माझा नाही. अरे उरलं काय? आपल्याला आठवत असेल तर ज्ञानेश्वरीतलं कांद्याचं उदाहरण. एक एक पापू तरी मी काढत गेलो काढत गेलो काढत गेलो, कांदा कुठे आहे? कांद्याचं अस्तित्वच नाहीये. तसं मी माझ्या आयुष्याकडे जर बघितलं, एक एक थर जर मी काढत गेलो, मग मला कळेल अरे एकच आहे माझ्याकडे ओरिजिनल. हे वरती तर फक्त दिसणार आहे. आता हा जो आजचा विचार आहे, ह्याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. सतत ही गोष्ट कशी आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल तुमच्या लेवलवर स्वतःच. हे चिंतन ज्याला करा, कारण आता तुम्ही श्रवण करताय, ऐकताय ती गोष्ट. ही ऐकल्यानंतर समजते असं आपल्याला वाटत असलं तरी तसं होत नाही, कारण मेथडच तशी आहे. आपल्याला आठवत असेल 3 स्टेप्स: श्रवण, मनन, निदिध्यास. ऐका, त्याच्यावर चिंतन करा, वारंवार वारंवार त्याच्यावर विचार करा, आणि मग तुम्हाला एक काहीतरी नॉलेज होईल. देन त्याची प्रॅक्टिस करा. निदिध्यास स्टेप्स आहेत. आज जे ऐकलंय हे कसं आहे माझ्या आयुष्यामध्ये, हे स्वतःचा स्वतः विचार करा. शांत बसा डोळे मिटून. काय चाललंय माझ्या आयुष्याकडे, खरंच कुठल्या लेवलवर चालू आहे याचा विचार करा. तुम्हाला जाणवेल की अरे हे तर सगळं, म्हणजे माझा आजारपण, मला होणारा त्रास शरीराचा, हा सगळा शारीरिक लेवलवर आहे, फिजिकल लेवलवर आहे. इमोशनली मला होणारे फिलिंग्स, चांगलं वाईट, हे सगळं मनाच्या स्तरावरती आहे. मी खरंच हे शरीर आहे का? मी खरंच हे मन आहे का? जर माझं उत्तर आलं की नाही, अरे मी मन कसं असू शकेल, मन माझं आहे. बघा विचार करून. मी मन नाही, मन माझं आहे. पण आत्ता आपली गडबड काय? मन मला चालवत आहे. मन म्हणतं अरे मला छान खावंसं वाटतं रे, चल रे, ओ खावंसं वाटतं का, चल खाऊ. मन म्हणते मला इकडे जावंसं वाटतंय, जायचं का, चल जाऊ. मन मला भाग पडते सगळं करायला. मी मनाला ऑर्डरच करत नाही. नाही तुला हे नाही करायचं, गप बसायचंय. तो म्हणतो नाही नाही नाही, तू माझा गुलाम आहे, मी नाही तुझा गुलाम होणार. आणि म्हणून आपल्या आयुष्यात हे सगळ्या गडबडी चालू आहे. ज्या दिवशी आपण मनाला आपले गुलाम करू, त्या दिवशी आपण जिंकू. मी राजा आहे, ओरिजिनल, नॉट माय माइंड. माझं मन हे माझा आदेश मान्य करेल. मनाने ऐकलं की शरीर तुमचं ऐकतं. शरीराला वेगळा आदेश द्यायची गरज नाही. हेच तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही आनंदित असता, त्या दिवशी तुम्हाला शरीर म्हणून अशी काही जाणीवच नसते. म्हणजे एखाद्याला जर प्रचंड आनंद झाला तर तो इतक्या त्या आनंदाच्या भरात उड्या मारतो, काय करतो, काय त्याला लक्षातच नाही. अरे आपली कंबर दुखत होती, आपला पाय दुखत होता, आपलं डोकं दुखत होतं, आपल्याला ताप आला होता, कशाचीही जाणीव नसते. तो फक्त त्या आनंदाच्या भरात त्याला काय उड्या मारायच्यात किंवा काय आवाज व्हायच्यात किंवा अन्य काय करायचे, त्या सगळ्या आवेशामध्ये असतो. अनुभवलंय असं तुम्ही? आणि हेच विरुद्ध करून बघा. ज्याला आपलं मन दुःखात असतं, प्रचंड दुःखात, जेवण करावंसं वाटत नाही, कुठं जावंसं वाटत नाही, काही प्यावंसं वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही का? शरीरात ताकद नाहीये का? आपण बोलू शकत नाही का? चालू शकत नाही? नाही, सगळं असतं आपल्याकडे. पण मन म्हणतं नको रे, काहीच नाही करायचं. शांत बसून राहतो आपण, पडून राहतो अक्षर. का? कारण मन दुःखी आहे. इतकं मन आपल्या शरीराशी संलग्न आहे. मग जर माझं मन हे स्ट्रॉंग झालं, तर शरीर स्ट्रॉंग व्हायला असा किती वेळ लागणार? आणि ही जर प्रॅक्टिस तुम्हाला जमली, वाक्य लक्षात घ्या आणि एक्सपिरियन्स करा, बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ही जर प्रॅक्टिस तुम्हाला जमली की तुमचं मन हे तुमची आज्ञा मानतंय, तुमच्या लाईफचे जे काही मेडिकल डिसीज आपण ज्याला म्हणतो, शारीरिक आजार, हे तुम्ही एका क्षणात घालवू शकता.
विदाउट एनी एफर्ट्स. आता जसं उदाहरण दिलं तसं, जेव्हा तुम्ही आनंदात असता त्यावेळेला तुम्ही हे विसरत असता, माझी कंबर दुखतेय, माझं पोट दुखतंय, माझं हे दुखतंय, इतका तो आनंद असतो, हे सगळं विसरलं जातं. जर हे रोज आपण अनुभवतो, अनेक वेळेला प्रत्येकाने अनुभवले, 100% गॅरंटेड आहे. नसेल तर कोणी तर तसं सांगा की नाही बाबा माझ्या आयुष्यात असा मी कधी अनुभव घेतला नाही. मला जरी किती आनंद झाला असेल आणि जर डोकं दुखत असेल तरी मी आनंद व्यक्त करत नाही, शांत बसून राहतो. जेव्हा माझं डोकं दुखणं थांबेल तेव्हा मी आनंद व्यक्त करतो. असं कोणाच्याही बाबतीत होत नाही. त्या मोमेंटला ती गोष्ट घडते. त्या क्षणापुरतं मी विसरलेलो असतो काय चालतं. हे जर आपल्या आयुष्यात आपण करू शकत असू तर मला सांगा आपले आजार बरं करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? आपल्या मनाकडे. सेल्फ, आपल्या मनात, आपल्याकडे, आपल्या मनाकडे, स्वतःकडे. झाले की तुम्ही डॉक्टर. डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या ह्याच्यावर मी जर डाऊट घेतले तर त्या गोळ्या सुद्धा लागू पडत नाही आपल्याला. आपण भरोशाच्या डॉक्टरकडे जातो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना त्या डॉक्टरकडे जातो. म्हणून काही दुसरे डॉक्टर वाईट असतात का? नाही. एखादा म्हणतो अरे मला या डॉक्टरचा चांगला गुण आलाय बरं का, म्हणून सगळेच म्हणतील का मला या डॉक्टरचा चांगला गुण आहे? नाही. एखादा म्हणेल नाही नाही अरे मला नाही चांगला आला. मी कोणाचा ऐकतो? जो माझ्या जवळचा. माझ्या मित्राने मला सांगितलं या डॉक्टरकडे जा बरं का, छान आहे, आणि माझ्या शत्रूंनी मला सांगितलं या डॉक्टरकडे जा, छान आहे. मी कोणाचं ऐकेल? ऑफकोर्स मित्राचं ऐकणार. आणि मित्रांनी सांगितलं हा डॉक्टर छान आहे की आधीच आपण प्रीसेट माइंडने जातो की हा डॉक्टर छान आहे बरं का, याचा औषधाचा उपचार येतो, आणि मग त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधांचा आपल्याला परिणाम होतो. आपली बिलीफ सिस्टीम जी आहे, माझं मन काय म्हणतंय, 50% गोष्ट तिथेच संपलेली असते. मग तो आनंद संपल्यावर मग आपला परत कंबरदुखी, डोकंदुखी, ताप हे सगळं फील होणार आहे. मग त्यासाठी गोळ्या लागतात. म्हणून आधी मन स्ट्रॉंग करा, गोळ्या सपोर्टसाठी वापरायच्या. याचा अर्थ असा नाहीये मेडिसिन घेऊ नका, विदाउट मेडिसिन हे करा, अजिबात नाही. फिजिओलॉजिकल लेवल प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्याच आहे. त्याच्यासाठीची सपोर्ट सिस्टीम ती पहिली तयार करा स्वतः. अनेकदा कोमामध्ये असलेल्या व्यक्तींना डॉक्टर जेव्हा ट्रीट करत असतात तेव्हा डॉक्टर काय म्हणतात, आम्ही खूप प्रयत्न करतोय पण ते रिस्पॉन्स नाही करत आहेत. आमच्या ट्रीटमेंटला पेशंट रिस्पॉन्स नाही करत आहे. मग आपल्यापैकी कोणीतरी त्या व्यक्तीच्या जवळचा असेल तर थोडस इमोशनल करून आपण प्रार्थना करतो, त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी होईल. आणि खरंच बऱ्याचदा आपण बघतो की चमत्कार घडतात आणि पेशंट डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला लागतो. अनुभवलंय असं? हे जे आपल्या रोजच्या आयुष्यातले अनुभव आहे ना, तेच आपल्यासाठी शिक्षक आहेत. आपल्याला त्याचं शरीर कोमात गेलं हे दिसतं, त्याच्या टेस्टिंग होऊ शकतात, त्याच्यासाठी मशिनरीज आहेत. त्याचं मन जागय आणि मनाला भावना कळतात. तुम्ही ज्या मनापासून प्रार्थना करत असता देवाकडे त्या इमोशन्स त्या मनापर्यंत पोचतात. वाय? कारण त्याचं मन, माझं मन हे सेपरेट असूच शकत नाही. म्हणून प्रार्थना, त्याच्यासाठी केलेले वेलविश. आपण कोणी आजारी पडलं तर आपण काय म्हणतो, लवकर बरे व्हा बरं का. आता असं जर 4 लोकांनी त्याला म्हणलं त्याच्या जवळच्या माणसाने अरे लवकर बरा हो, अक्षरशः बऱ्याचदा लवकर बरे होतात. आणि याचा उलटा प्रयोग करायचा असेल तर करून बघा. आजारी असेल ना घरातला व्यक्ती, त्याला म्हणा बरंच होऊ नको तू, असाच पड. अक्षरशः तुम्हाला जाणवेल त्या माणसाची इच्छा जाते बरं होण्याची. म्हणजे आपल्या ह्या मनाच्या भावनांमध्ये प्रचंड ताकद आहे.
आणि हे जेव्हा मला अनुभवायला मिळतं, ते या 9व्या श्लोकात भगवंत सांगतो की जेव्हा मला ही गोष्ट अनुभवायला येईल, मी रिअलाइज करेल त्या गोष्टी, त्यावेळेला मग माझ्यासाठी भेदाभेद कसा राहील. म्हणून माऊलीने म्हटलंय, बोधू झाला. हा बोध झाला पाहिजे, रिअलाइज झालं पाहिजे. आपण यापूर्वी गोष्टी ऐकायचो बघा, त्याच्यामध्ये खाली असायचा गोष्टीतला बोध, त्यातनं काय शिकायचं. गोष्ट विसरला तरी चालेल, त्यातला बोध विसरता कामा नये, म्हणून तो शेवटी एका लाईन मध्ये असायचा. तसं मला भगवद्गीता नुसतं ऐकायचे शिकायचे नाही, बोधू व्हायचं, बोधू होण्याचं, अनुभवायची आहे. एकदा अनुभवल्यानंतर मग परत शिकायची गरज काय नाही. मला भगवद्गीता लक्षात राहिली नाही, त्यातले श्लोक पाठ राहिले, काय फरक पडतो, मी जगतोय त्या गोष्टी. सो हे आपल्याला अनुभवायचं आहे. म्हणून आता पुढचा सगळा प्रवास जो आहे 9व्या 10व्या श्लोकापासूनचा, फार महत्वाचा आहे, गंभीर आहे, सेल्फ रिअलायझेशनचा, सेल्फ एक्सपिरियन्सचा आहे. इथे शब्दांच्या गोष्टी नाहीच आहेत. म्हणून ह्या आपल्याला एक्सपिरियन्स करायचं की काय घडतंय. म्हणून माऊली पुढे असं म्हणतायत, ऐसेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. अशा प्रकारे ज्याला हे कळलं की ही संपूर्ण सृष्टी ह्या परब्रह्मानीच व्यापलेली आहे, त्याच्यामध्ये सेपरेशन असं काही नाहीच आहे की हा परब्रह्म हा नॉन परब्रह्म असं काही नाहीच आहे, असं ज्यांनी अनुभवलं त्यासाठी परब्रह्म सोडून दुसरं काहीच नसतं. आणि मग त्याला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्याला या अशा दुःखी कष्टी लोकांमध्ये देव दिसतो. त्यांना कोणीही विचारत नाही, अशांमध्ये त्यांना देव दिसतो. का? कारण ते वर्ण पाहत नाहीत, आतून पाहतात. ते तो बहिणाबाईंचा अभंग आहे बघा, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, नदी डोंगा परी पाणी नव्हे डोंगा. बाहेरून आपल्याला दिसणारी गोष्टी आणि त्यातली रियालिटी, त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण ओरिजिन वर जावं, बाहेरच्या गोष्टी बदलत राहणार. कोणी काळं असेल, कोणी गोरं असेल, कोणी चांगलं असेल, कोणी कुरूप असेल, हे सगळं बाहेरचं आहे. ओरिजिन काय? वन, ईश्वर, तो परमेश्वर. हेच आपल्याला सातत्याने स्वतःला जाणवत ठेवायचंय. आणि ते हॅपीनेस जो आहे, तो आनंद जो आहे, तो आपल्यातला आपल्याला शोधायचा आहे. यार मी आनंदी आहे. कधी कोणी विचारलं काय रे कसे आहात, मस्त, आय एम हॅपी, चुकूनही म्हणू नका नाही रे सध्या काही बरं नाही चाललं. जाऊ दे ना, तसंही बरं नाही चाललंय ना, अजून तोंडाने कशाला बोलायचं. सांगा ना रोज स्वतःला की खरंच मी आनंदी. कारण तुमच्याकडेच ती पॉवर आहे की जे काही घडवायचं आयुष्यामध्ये. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझा आहे तुझं पाशी परी जागाच खुलास. म्हणून आपल्या आतल्या जे हिरा आहे आपला, तो आपल्याला शोधायचा आहे. तो कोळशाच्या खाणीत अडकलाय. तो कोळशातला खाणीतला हिरा कोळसा म्हणून न पाहता, त्यातल्या कारण दोघांकडे बघितलं जर कोळसा आणि हिरा बघितलं तर स्ट्रक्चर वाईज कार्बन आहे, काही फरक नाही. वरून कंटेंट वाईज त्यातला कार्बनच आहे. पण क्वालिटी म्हणून बघितलं, कोळसा तुम्हाला 10 रुपये किलो मिळेल, हिरा कितीला मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे वरून दिसताना आपण एकच दिसतो, पण आतलं जे आपलं कॅलिबर आहे ते जेवढं तुम्ही स्ट्रॉंग कराल तेवढी तुमची ऑटोमॅटिक व्हॅल्यू वाढेल. तुम्हाला जे समाजात स्थान हवाय, आनंद हवाय, हॅपीनेस हवाय, लोक चांगली वागली पाहिजे, हे सगळं जे तुम्हाला वाटतंय हे सगळं करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यामध्ये आहे. ऑल पॉवर इज विद इन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. अशा प्रकारे आजच्या भागाचा आपण समारोप करत आहोत. आपल्याला काही सांगायचं असेल, व्यक्त करायचं असेल तर आपण जरूर करू शकता. 8 तारखेला 8 जुलैला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आपल्या अकुर्डी गावामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असतो.